सकाळी उठलं की आपल्याला फक्त एकच प्रश्न असतो की नाश्त्याला बनवायचं काय, मुलांना डब्याला टिफिनला द्यायचं काय. तर फक्त अर्धी वाटी गव्हाच्या पिठापासून आणि 1-2 बटाट्याचाच वापर करून इतका छान हेल्दी आणि टेस्टी नाश्ता मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हा नाश्ता तुम्ही एकदा ट्राय नक्की करा आणि लहान मुलांना एकदा देऊन बघा. भरभरून अशी तुमची तारीफ करतील आणि नेहमीच हे खायला मागतील. तर इथे मी 2 छोटे बटाटे घेतलेले आहेत, कच्चे बटाटे. ते सोलून घ्यायचे स्वच्छ असे. मस्त सोलून घेतलं की आपल्याला त्याला एका किसणीने असं किसून घ्यायचे आहेत. इकडे बघू शकता, खूप छान हेल्दी नाश्ता, खूपच कमी वेळामध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये हा तयार होणारा हेल्दी नाश्ता आहे. तुम्ही झटकीपट कधीही बनवून ह्याला खाऊ शकता आणि खाता वेळेस तुम्ही याची टेस्ट बघा, इतकी भारी लागते ना. तर नक्की एकदा ट्राय करा. हा फक्त 2 बटाट्यापासून आणि अर्धी वाटी गव्हाच्या पिठापासून हा आपण नाश्ता बनवणार आहे. तर इकडे बटाटे असं किसून घ्यायचं, मग 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे याचा सगळा स्टार्च निघून जाईल. इकडे बघू शकता, हे असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं की याच्यामध्ये मग थोडंसं कच्चं अद्रक जे असतं ना, आपला अद्रकचा तुकडा घ्यायचा आणि याला थोडंसं असं किसून घ्यायचं. जास्त नाही टाकायचं, फक्त थोडासा टाकायचा अद्रक किसून. मस्त फ्लेवर येतो याने झणझणीत चांगला. हे बघा, असं थोडासा अद्रक टाकून घ्यायचं. मग ह्याच्यामध्ये काही आपल्याला मसाले टाकायचे आहेत. तर इकडे मी सुरुवातीला टाकून घेते थोडीशी कोथिंबीर. आता मी कोथिंबीर वापरली, तुम्ही आवडीनुसार इथं व्हेजिटेबल टाकू शकता, म्हणजे गाजर, पत्ताकोबी, शिमला मिरची किंवा पालक, मेथी, काहीही इथे हेल्दी भाज्या तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आपण इथं तिखटपणा देण्यासाठी थोडासा लाल मिरचीचा कूट टाकायचा आहे किंवा 2 हिरव्या मिरच्या टाकल्या तरी चालेल. आणि अर्धा चमचा फक्त आपण इथे जिरे टाकायचे आहेत. अर्धा चमच्याच्या पण कमी टाकायचे आहेत फ्लेवरसाठी, कारण जिरेसुद्धा खूप चांगले असतात आपल्या शरीरासाठी. त्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. आणि गरम मसाला टाकला की मग आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हे ओवा टाकायचा आहे. ओवासुद्धा आपल्याला चांगला आहे, आपल्याला पोटासाठी खूप चांगला आहे. हे बघा, थोडासा कस करून असा ओवा टाकून घ्यायचा, फ्लेवरसुद्धा खूप छान येतो मस्त. आता मी ते ओवा टाकून घेतले. आता इथे थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची. हे बघू शकता, आणि एक चटपटीत स्वाद येतो मस्तपैकी. काळी मिरी पावडर नसेल तर काही हरकत नाही, पण असेल तर नक्की टाका थोडीशी. अर्धा चमच्याच्या पण कमी अशी काळी मिरीचं पावडर टाकायचं. आता जिरा पावडर टाकला आहे थोडंसं, कारण मी जिरं इथे अगोदर ॲड केलं. आता इथं मी चाट मसाला टाकते चटपटी स्वाद येण्यासाठी. आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबूचा रससुद्धा तुम्ही चाट मसाल्याच्या जागी वापरू शकता. आता त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत सफेद तीळ. आता तिळाने छान असा क्रिस्पीपणा येतो नाश्त्यामध्ये. तर 1 चमच्याच्या अंदाजाने मी इथे सफेद तीळ ताळलेले आहेत आणि चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं. पूर्ण नाश्त्याला असं कवर होईल इतकं चवीनुसार मीठ टाकायचं. आणि ही अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ वापरले. आपण इकडं ना तांदळाचं पीठ वापरले, ना कॉर्नफ्लॉवर वापरले, ना मैदा वापरला आहे. फक्त आपण गव्हाच्या पिठापासून हा हेल्दी नाश्ता बनवतो, खूप छान असा. कारण रोटी आपलं रोजचंच खाणं आहे, त्यामुळं गव्हाच्या पिठापासून हा नाश्ता खूप हेल्दी बनतो. आणि इथं मी पाणी 1 थेंबसुद्धा वापरलं नाही, तुम्ही बघू शकता, कारण बटाट्यामध्ये ओलावा असतो, पाणी असतं ऑलरेडी त्यामध्ये, त्यामुळं पटकन असं पॅक होऊन जातं पीठ सर्व मसाल्यामध्ये. इकडे बघू शकता, झटकीपट हा डो तयार झाला, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला एका हे वाटीमध्ये मी काढून घेते. हे डो छान असं नरम मळून घ्यायचा. पीठ लागलं तर तुम्ही थोडंसं पीठ अजून गव्हाचं ॲड करू शकता. आणि छान हे नरम ह्याला बनवून घ्यायचं. ओला हात करायचा. ओला हात केल्याने कसं नरम असं लगेच डो तयार होतो. आणि छोटे छोटे बाउल करायचे, मग आवडीनुसार तुम्ही याला शेप देऊ शकता. म्हणजे आपण मेंदूवडा बघा कसा असतो, मध्ये त्याला छोटंसं एक होल असतं बघा, इकडे बघू शकता, तसंसुद्धा याला करू शकता तुम्ही. हे बघा, हे अशा प्रकारे करू शकता. वाटी म्हणजे ह्याला एक आपण वाटीसुद्धा बोलू शकतो, असं वाटी साईज करू शकता फक्त थोडंसं. किंवा नुसता जरी गोल आकार दिला, आपल्या वड्यासारखं जरी केलं तरी खूप छान शेप भेटतो याला. इकडे बघू शकता, असा गोल आकार द्यायचा वड्यासारखा. हे अशा प्रकारे सगळे वडे तयार करून घ्या मस्तपैकी. आता मी सर्व वडे तयार करून घेते. आता मी इथं अर्धी वाटीच गव्हाचं पीठ आणि 1-2च बटाटे वापरलेत. हा नाश्ता तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये पण करू शकतात. हे बघा, मस्त झालेले आहेत. कोथिंबीरची काडी आहे आतमध्ये, जरा ती काढून घेते, नाही तर काय होऊन खाता वेळेस लागेल आपल्याला. आता मी काढून घेतले. आता सेट करून घेते. कोथिंबीरनं जरा बारीक कट नाही केली मी व्यवस्थित, त्यामुळं कोथिंबीरच्या त्या काड्यात ना त्या राहून गेल्या त्याच्यामध्ये.
आता सगळ्या हे मी करून घेतलेल्या आहेत. फक्त अर्धी वाटी गव्हाच्या पिठापासून आणि 1-2 बटाट्यापासून खूप छान असा हे मी असे वडे तयार केलेले आहेत. मस्त भरपूर असे स्टफिंग केले आपण याच्यामध्ये आणि गरम पॅनमध्ये खूप कमी तेलामध्ये हे फ्राय होतात. ह्याला काही जास्त तेलाचा सुद्धा वापर लागत नाही. हे बघा सहजपणे हे फ्राय होऊन जातात थोड्याही तेलामध्ये. आता हे सर्व मी टाकून घेते आणि सहजपणे हा नाश्ता तयार होतो. अगदी सकाळची घाई असेल ना तुम्हाला, मुलांना टिफिनला जर काही सुचत नसेल ना तुम्हाला काय द्यावा, तर अशा वेळेस ना हा नाश्ता तुम्ही झटकीपट देऊ शकतात. कारण की चपातीचा एक प्रोटीनसुद्धा भेटते गव्हाचं पीठ असल्यामुळं. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर तुम्ही भाज्या ॲड केलात ना तर भाज्याचं पण प्रोटीन भेटतं. म्हणजे एकंदरीत चपाती भाजी खाल्ल्यासारखा हा एक नाश्ता तयार झालेला आहे. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. लहान मुलांसाठी तरी स्पेशली बनवा. आता हे लगेच आपण पलटी करून घ्यायचं. मंद आचेवर हा फ्राय करून घ्यायचा आहे. आणि गव्हाचं पीठ असल्यामुळं पॅक खूप छान होतो, त्यामुळं तुटायचीही बी काही टेन्शन नाही आहे. हे बघू शकता झटकीपट हे असे आलटीपलटी होऊन जातात, तुटत नाहीत, काय नाहीत. याला जोपर्यंत ना क्रिस्पीपणा तयार होत नाही, जोपर्यंत चांगला असा रेड ब्राऊन रंग येत नाही ना तोपर्यंत ह्याला मंद आचेवर किंवा मध्ये जर तुम्ही फास्ट गॅस केला तरी काही हरकत नाही. फक्त लक्ष ठेवायची आवश्यकता आहे. तर आता मी मस्त फ्राय करून घेते. थोडासा हलक्या हाताने दाब द्यायचा, जेणेकरून कसं आतपर्यंत सगळी स्टफिंग आपली जी आहे ना ती भाजून निघेल. हे बघा थोडा वेळ झाला, 1-2 मिनटातच हे क्रिस्पी होऊन जातात. म्हणजे याच्यामध्ये कडकपणा तयार होतो. याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरल्यामुळं ना हा हेल्दी नाश्ता आहे. आता हे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे. सकाळ ना अशी कधी इतकी घाई होती की काही सुचतच नाही काय बनवावं, नाश्त्याला म्हणा स्नॅक्सला म्हणा. तर अशा टायमाला ना असे छोट्या पण चांगल्या अशा हेल्दी रेसिपी आपल्याला माहिती असलेल्या बऱ्या असतात, ज्यामुळे आपण करू पण शकतो आणि खाऊ पण शकतो. म्हणून मी शक्यतो तुम्हाला सोप्या आणि सिंपल पद्धतीच्या रेसिपी दाखवते. नाश्त्याच्या बोला, भाज्यांच्या बोला. तर तुम्ही जर मला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा. व्हिडिओ जर आवडला आजचा तर लाईक करा. हे बघा आता मस्त याच्यामध्ये रंग चढत चाललेला आहे. आणि आता जास्त काही कडक करायचं नाही आहे, कारण की हे बाहेर काढलं ना आपण तेलामधून तर लगेच याच्यामध्ये कडकपणा तयार होतो. आता खूप चांगला असा रंग आलेला आहे याच्यावर. तर आपल्याला जास्त काही कडक करायचं नाही. मी काढून घेते. गॅस इथं मी स्लो केलेला आहे. हे बघा असं दाब देऊन मस्त ह्याला मी चांगलं फ्राय कडक करून घेतलेलं आहे. आता चमच्याच्या सहाय्याने हलक्या हाताने याला मी एक करून काढून घेते. किती भारी असा आपला हा नाश्ता तयार झाला बघू शकता. हे बटाट्याचे गव्हाच्या पिठापासून वडे तयार केलेत. हे बघा अगदी क्रिस्पी आणि असा कडक असा नाश्ता तयार झालेला आहे. एक्स्ट्रा ऑइल काढून घ्यायचं आणि छान असा हा नाश्ता तयार होतो. तर सगळे मी एक करून काढून घेते. हे बघा हे असं एक्स्ट्रा ऑइल काढून घ्यायचं याचं. हे असं एक्स्ट्रा ऑइल काढलं की म्हणजे कसं जास्त मग तेलकटपणा राहत नाही याच्यामध्ये. हे सगळे आता मी काढून घेतले. थोडा वेळ दिला आहे आणि गरमच आहे अजून. पण इकडे बघू शकता तुम्ही आपला हा नाश्ता किती छान झालेला आहे. याच्यामध्ये बघा गरम लागते हाताला, कारण की जस्ट मी काढले थोडेसे तेलातून आणि मग त्याच्यामुळं थोडंसं गरम लागते. तर आता झाले थंड. हे बघू शकता इतका क्रिस्पी. वरून याचा तुम्ही क्रिस्पीपणा बघू शकता. हे जी तीळ वापरले आपण किती मस्त कोटिंग झाली आहे तिळाची. छान असा क्रिस्पी झाला आहे तिळामुळं. आणि स्पेशल म्हणजे गव्हाचं पीठ आहे याच्यामध्ये. गव्हाचं पीठ असल्यामुळं हा खूप हेल्दी नाश्ता आहे. आणि बघू शकता किती छान भाजलेलासुद्धा आहे. मस्त चारी बाजूनी स्टफिंग झालेली आहे याच्यामध्ये. आता मी हे तुम्हाला तोडून दाखवते. हे बघू शकता आवडीने खातात. इतका भारी हा नाश्ता तयार होतो. भरपूर क्वांटिटीमध्ये पण तुम्ही हा नाश्ता बनवू शकता सर्वांसाठी. असं नाही की फक्त लहान मुलांसाठीच आहे, सगळेजण आवडीने याला खातात. तुम्ही एकदा ट्राय करा. मी तुम्हाला तोडून दाखवते. थोडा लागला की थोडंसं गरम लागते आतून. हे बघा इकडे बघू शकता. हे बघा किती छान असा हा स्टफिंग आपली गव्हाचं पीठ आणि बटाटं आतमध्ये इतकं छान शिजून निघलं आहे. वाटत नाही आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरलं आहे, असं वाटते बेसन पिठाचे वडेत हे. पण आहेत हे आपले गव्हाचे पिठाचे वडे. इतके भारी आणि टेस्टी हेल्दी तयार होतात. याला तुम्ही केचपसोबत चहासोबत
नक्की खा, एकदा म्हणून ट्राय करा. आणि लहान मुलाला अशी 4-5 वडे आणि सोबत मेयोनीज किंवा केचपसोबत जर तुम्ही टिफिनला दिलं ना तर त्यांना भाजी चपातीसारखं प्रोटीन भेटेल. हे असे हेल्दी वडे नक्की तयार करा. आणि आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.